उजगावा श्री मंगेश्वर पालखी भेटी सोहळा भाविकांनी अनुभवला 7 देवांच्या पालखी भेटीचा क्षण। कोल्हापूरच्या उजगाव गावात मंगेश्वर देवाचा पालखी भेटी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। कामदा एकादशीला होणार माडी यात्रेच्या पालखी भेटीने शोभा वाढवली। 7 देवांच्या पालखी भेटीचा क्षण अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते। उजगावमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या पालखी भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात श्री मंगराया सिद्ध यांचे वडील, भाऊ आणि गुरु अशा अनेक पालख्यांच्या भेटीगाठी पाहण्याचा अनोखा योग भाविकांना लाभला। सकाळी मंगेश्वर देवाची पालखी देवमाळीतून मंदिराकडे प्रस्थान झाली। त्यानंतर गावातील महिलांनी दुर्डी मंदिरात घेऊन श्री मंगेश्वर देवाच्या पालखीचे स्वागत केले। विविध भागातून आलेल्या पालख्यांचे वाजत गाजत आगमन झाल्यानंतर मंगेश्वर मंदिर परिसरात पालखी भेटीचा मुख्य सोहळा रंगला। त्यानंतर भव्य आतिषबाजी करण्यात आली। यावेळी अमोघ सिद्धीचे पुजारी म्हणाले, मी अमोघ सिद्धाचे पुजारी आहे। कैलासावरती महादेवाची अमोघ सिद्धाने सेवा करत होते। त्यावेळी ब्रह्मा विष्णूने महेश्वराने काय सांगितलं, आता तो कलियुगात जायचा, काळात लोकांच्या मानवाला उद्धार करायचा आहे। मग अमोघ सिद्धाने काय म्हणले, सोमलिंग तू संघ आला तर महादेवाला मी जातो म्हणून सोमलिंग महादेव येथे उम्मे डोंगरावारे आले आणि विजयपूर जिल्हा, विजयपूर तालुका आणि सोमलिंग माय मकणापूर येथे उतरले, विजयपूर जिल्हा, विजयपूर तालुका। तसेच हे मंगराय सिद्ध, महासिद्ध, मलकार सिद्ध ते ब्रह्म विष्णू महेश्वर अमोघ सिद्धाच्या खारीक भंडारावरती अमोघ सिद्धाच्या पोटी मानसपुत्र म्हणून जन्मून आले। तसेच महासिद्ध तिकडे पंढरपूरकडे गेले, मंगराय सिद्ध हे इकडे कोकण भागाकडे आले आणि मलकार सिद्ध कर्नाटक बेळगाव जिल्ह्याला गेले। हे मंगराय सिद्ध म्हटलं तर विष्णूचा अवतार आहे। अमोघ सिद्धांना याला पालन पोषण करून डोक्यावरती कांबळं पांघरून ह्या कोकणाच्या दिशेनं जा, ह्या कोकणाच्या दिशा भक्ताच्या उद्धार कर आणि तुला पायाला माती लागू देणार नाही असे वागील, तुझं भंडाराच्या महिमा लई मोठा आहे, तेथे तुला संकट येते, माझं नाव घे असे अमोघ सिद्धांना सांगून मंगराय सिद्धाला इकडे कोकण भागाला पाठवून दिले। आणि मंगराय सिद्धाचे इकडे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात भरपूर मठ आहे। असंच मंगराय सिद्ध परमेश्वर साक्षात कसे विष्णूचे अवतार आहे, तसेच या उचगाव गावामध्ये मंगराय सिद्धाचा शेवट मठ आहे। कोल्हापूर जिल्हा आणि करवीर तालुका मंगराय सिद्धाने आणि इथं आल्यामुळं त्याचे वडील अमोघ सिद्ध आणि गुरुगौरी सोमलिंग आणि मोठे बंधू महासिद्ध धाकटे बंधू मलकार सिद्ध, त्यांचा मुलगा अमर सिद्ध, रुद्र सिद्ध, हाल सिद्ध आणि महासिद्धाचे मुलगा परमानंद आणि या उचगाव गावचे मारुती असे देव मिळून या उचगाव गावामध्ये स्वर्ग सोहळा भेटी इथं साजरा करण्यात आल्या आहे। समस्त धनगर समाज व उजगाव यात्रा कमिटी यांच्या वतीने 3 दिवस भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला। यात्रेनिमित्त विविध स्टॉल्स आणि पाळणे या यात्रेसाठी दाखल झाले होते, त्याचा भाविकांनी आनंद घेतला। या सोहळ्याचे आयोजन धनगर समाज, उजगाव यात्रा कमिटी, तरुण मंडळे, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने करण्यात आले होते। या पालखी सोहळ्याने उजगावमधील गावकऱ्यांना भक्ती आणि परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला। पुढील 2 दिवस यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले असल्याचे कमिटीच्या वतीने सांगण्यात आले। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी उजगावहून विजय शिंदे।